नमस्कार नमस्कार नमस्कार. आडवा नमस्कार मुद्दामच केला, तुम्हाला पण स्क्रीनवर दिसत असले मित्रांनो. खूप आनंद होतो बरं का, हृदय भरून येतो आणि बरं पण वाटतं की शिक्षक भरतीच्या एवढ्या तरी जागा भरल्या गेल्या रे. आपलं कल्याणच. अरे हे 11,000 तर आहेतच आहेत, लक्षात ठेवा. आणि कोणत्या जिल्ह्यात ते सांगतोच पुढे. 11,798 म्हणजे ह्या तर जागा आहेत. त्यानंतर मनपाच्या जागा, आश्रमशाळेच्या जागा, रयतच्या जागा. विचार करा ना मित्रांनो, जवळपास 16-17 हजार विदाऊट इंटरव्ह्यू जागा येण्याची शक्यता नाकारता येणार नाही. कारण एवढे रिक्त पद असताना सुद्धा सरकार काही झोपले का? आणि कुणी त्याच्याकडे लक्ष का देत नाहीत? कला क्रीडा जवळपास मित्रांनो सांगतो 22 ते 25 हजार क्रॉस करणार आहे. आणि प्रत्येक 75,000 लोकांना संधी मिळेल मित्रांनो शिक्षक भरतीमध्ये. किती? 75,000 लोकांना संधी मिळणार म्हणजे मिळणार. संधी म्हणतोय मी. त्याचं सोनं करायचं असेल तर ग्रो अकॅडमी ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. ते मेंटरशिप वगैरे काही नाही, फक्त रजिस्टर आहे. रजिस्टर करायचं, बस संपला विषय. ठीक आहे. बऱ्याच मेंटरशिपचे आज लँग्वेज चेंज झाले आपण व्हिडिओ टाकल्यापासून. चांगली गोष्ट आहे. आपल्यामुळं अभियोग्यता धारकाला कुठली झळ पोहोचवणार नाही एवढं निश्चितपणे आपण सांगू शकतो. चला बघू जिल्हा वाईज जागा कशा कशा आहेत. आपलं ए फॉर ऍपल, ए फॉर अहिल्यानगर मध्ये जागा आहेत मित्रांनो 200, अकोलामध्ये 50, अमरावतीमध्ये 580, बीडमध्ये 189, भंडारामध्ये 414, बुलढाणामध्ये 150, चंद्रपूरमध्ये 610. छत्रपती संभाजीनगर आमचा मराठवाडा म्हटलं तरी इथे मनपाच्या जागा येतील, नपाच्या जागा येतील, संस्था येतील, अनुदानित संस्था येतील. काळजी करू नका, येतील थांबा जा. त्यानंतर धाराशिव मध्ये 145 आहे. मराठवाड्यामध्ये अजून एक जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी आहे. धुळे 210, गडचिरोली 450, गोंदिया 558, हिंगोली 79. बघा मराठवाड्यामध्ये दर्जा खाला होतोच हो. जळगाव मध्ये 350, जालना मध्ये 0, कोल्हापूर पोरांनो कोल्हापूरला अरे बाबा भेटायला आपल्याला 100% 606, लातूर गाव तिथं वस पडलाय म्हणता येईल थोडक्यात. सगळे लोक लातूरचे शिक्षक महाराष्ट्रामध्ये पेरले गेलेले आहेत. मी पण लातूरचाच आहे. त्यामुळं आमच्या जिल्ह्यामध्ये मागच्या भरतीत बी जागा नव्हत्या आणि या भरतीत पण जागा नव्हत्या. मागच्या भरतीत थोड्याफार होत्या तरी या भरतीत तर 0चा आकडा बघायला मिळाला. चांगली गोष्ट आहे. नागपूर 450, नांदेड जवळचा जिल्हा 0, नंदुरबार 170, नाशिक 720, पालघर 900 जागा. गुड लक. 900 जागा चांगलं आहे. शहर पण चांगलं आहे, नवीन जिल्हा झालाय. पालघरला किती? 900 जागा आहे. परभणी भारतात, परभणी जगात, जर्मनी 0 जागा. पुण्यामध्ये 500 जागा आहेत. इथं रेड म्हणून लिहून ठेवा आत्ताच. काय लिहून ठेवा? रेड. कुणालाही बीएड करणाऱ्याला पुण्यात यावं, दगडूशेठचे दर्शन घ्यावे, पुण्यात फिरावं, तुळशीबागमध्ये शॉपिंग करावं असं वाटतं. त्याच्यामुळे इथे कॉम्पिटिशन जास्त आहे मला पण वाटतं. पण आता बघू आपल्या मार्काच्या डिपेंडवर काय होणार ते. रायगडला 445, रत्नागिरी 435, सांगली 479, सातारा 357, सिंधुदुर्ग 252, सोलापूर 525, ठाणे 523 आणि वर्धा 100 जागा आहेत. वर्ध्यामध्ये किती? 100 जागा आहेत. वाशिम मध्ये 0 जागा आणि यवतमाळमध्ये 701. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला मोजायचे याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे 1 2 3 4 5 6 झडपी मध्ये जागा नाहीत. मग तिथे महानगरपालिकेच्या, नपाच्या, रयत असेल रयतच्या, आश्रमशाळेच्या, अनुदानित संस्थेच्या, विथ इंटरव्ह्यूच्या जागा येतील. काळजी करायची नाही. बाकीचं मनपाचं अजून ठरलेलं आहे. महानगरपालिकेच्या अंडर येणाऱ्या शाळेच्या रिक्त पदे. फॉर एक्झाम्पल मी एक टेंटेटिव्ह एका महानगरपालिकेमध्ये जवळपास साधारण पकडलं तरी आपल्या 20 महानगरपालिकेने जर समजा जागा काढायचं ठरवलं, एका महानगरपालिकेत 150 पद हे रिक्त असले, 15 2 30 3,000 पद हे महानगरपालिकेचे भरले जातील मित्रांनो, लक्षात घ्या. म्हणजे हे 11 आणि 3 14,000
हे तर 14,000 झालेच. त्याचबरोबर तुम्हाला माहिती आहे आश्रमशाळेच्या 2200, हे झाल्या 1600, प्लस विथ इंटरव्ह्यूच्या 10,000 जागा यायच्या नाहीत का? म्हणजे आपली भरती प्रक्रिया 25,000च्या जवळ असणार आहे, हे डोक्यामध्ये ठेवा. ठीक आहे. आता विषय काय आहे? आपले मार्क. मी परत सांगतोय, आपण TIT मध्ये लावलेला दिवा ते फार महत्वाचं आहे. तुम्हाला राग येईल मित्रांनो, सत्य बोलतो, कटू बोलतो पण सत्य बोलतो, कारण नोकरी तुम्हाला गरजेची आहे आणि मला प्रामाणिक राहायचंय विद्यार्थ्यांशी. एवढंच माझं कन्सेप्ट आहे. सिंपल आहे. अरे प्रामाणिक राहून जर आपण विद्यार्थी आपल्याला मोठं करत असतील तर गरज काय खोटं बोलायची, हे आपला प्रश्नचिन्ह असतो. पण आजच्या कमेंट थोडक्यात घेतो. आजच्या कमेंट जर विचारात घेतलं, विद्यार्थ्यांच्या नॉर्मल कमेंट होत्या, नावामध्ये दुरुस्ती वगैरे होते, आधार कार्डवर माझं पहिलं आडनाव आहे एकाची कमेंट होती, दुसऱ्याची कमेंट होती सर आईच्या नावामध्ये थोडीशी चूक आहे, चालते बाबा काय होत नाही, आणि तिसरी कमेंट अशी होती मित्रांनो, आईच्या जागी डबल ई झाली होती. म्हणजे काही वेलांटी मध्ये डबल ई होत्या ना रे, पहिली वेलांटी दुसरी वेलांटी याचा फरक पडतो ना, असे काही कमेंट होत्या. त्याचबरोबर बरेच विद्यार्थ्यांनी म्हणजे एकदम केविलवाण्या स्वरातच मेसेज टाईप केलेला असेल, सर माझे एवढे मार्क आहेत, माझं काम होईल का? तर विद्यार्थी मित्रांनो, आता जवळ आलेला आहे, जबाबदारीने राहा, डॉक्युमेंट एकदा हाताळून बघा, पवित्र पोर्टलला स्वप्रमाणपत्र झालेलं आहे का पहा, सेल्फ सर्टिफाईड असं आलेलं आहे का पहा. कारण बऱ्याच विद्यार्थ्यांनी काहीतरी उगाच वेगळं करून ठेवलेलं आहे, बऱ्याच लोकांचं समस्या झालेली आहे. आणि एकाची कमेंट होती, मी आता पवित्र पोर्टलला नोंद करू शकतो का? मार्क किती आहेत? 130. म्हणलं नाही करू शकत, स्वप्रमाणपत्र करण्याची डेट तेव्हाच निघून गेलेली आहे. असे पण काही कॅन्डिडेट आहेत. त्याचबरोबर डबल नाववाले, डबल फॉर्म भरणावाले, आधार कार्ड मिसिंग असणारे, बरंच काय आहे मित्रांनो त्याच्यामध्ये. त्यामुळे आता फक्त आपल्याला विचार करायचा आहे, फायनल आकडा काय येईल, बरोबर? फायनल आकडा कधी येईल, काय येईल, आणि विद्यार्थ्यांना कधी आपल्या हक्काच्या नोकरीवर जाता येईल, यासाठी मी दुर्बीण लावून बसलोय. तुम्ही पण चातक पक्षासारखी वाट बघताय, जसं चातक पक्षी पावसाची वाट बघतो त्या पद्धतीने तुम्ही सुद्धा भरतीची वाट बघताय. लवकरात लवकर आपल्याला मोठा अपडेट मिळून जाईल. विद्यार्थी मित्रांनो, विथ आणि विदाऊट ऍट ए टाइम दोन्ही पसंती क्रम द्यायला तुम्हाला पोर्टल ओपन होईल आणि दनादन तुम्ही पसंती क्रम देऊन येणाऱ्या भरतीमध्ये सिलेक्ट होणार आहात. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये कमेंट करायला विसरू नका. बिंदास्त गुंडेसर ग्रो अकॅडमी पुणे हे ऍप्लिकेशन डाउनलोड करायला विसरू नका. जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो.